नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आपण बनवत आहोत कलेजी फ्राय किंवा कलेजीचा रस्सा, अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने. तर सर्वप्रथम 500 ग्रॅम कलेजीला आपण अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे मालवणी मसाला, चवीनुसार मीठ लावून मॅरिनेट करून घेऊयात. मीठ टाकल्यानंतर अर्धा चमचा लिंबू, अर्धा चमचा म्हणण्यापेक्षा अर्धा लिंबू हे पिळून घ्या त्याच्यावरती आणि मॅरिनेशनला ठेवून देऊयात आपण 10 मिनिटांसाठी. त्यांनी एकत्रित कलेजी लवकर शिजतेही आणि चव पण चांगली येते. आता वाटण्यासाठी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, स्वच्छ धुतलेला पुदिना, लसूण, आलं, मिरची यांचं वाटण बनवून घ्यायचं आहे. पुदिन्यामुळे एक प्रकारे पचनाला मदत होते, त्यामुळे कलेजीमध्ये जर तुम्ही पुदिना असलेलं वाटण लावलं तर लवकर पचन होतं त्याचं. आता आपण एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकून घेऊया. जास्त तेल टाकायची गरज नाही आहे, कारण या वाटणामुळेच उत्कृष्ट चव येते. आता हे 1.5 चमचा तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात हे वाटण टाकूया. वाटण टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे ते परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यानंतर त्यातून थोडंसं तेल साईडला बाहेर येतं असं दिसता क्षणी आपल्याला त्याच्यात चिकनचं कलेजी सोडून घ्यायचं आहे. तर आता हे परतून घेतो आहे आपण. मी मधलं दाखवलं नाही किती वेळ, 5 मिनटं साधारण परतून तेल सुटायला लागतात. आता हे तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर आता कलेजीचं जे मॅरिनेटेड कलेजी होतं त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. मॅरिनेटेड कलेजी टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला झाकण ठेवून 2 वाफ घ्यायचे आहेत. 10 मिनटं लागतात साधारण, जास्त वेळ लागत नाही कलेजी फ्राय शिजायला. आणि जे वाटणाचं जे पाणी आहे ते पण आपण वेस्ट नाही करणार आहोत. तर वाटणाचं पाणी जे आहे ते मिक्सर धुवून आपण वाटणाचं जे पाणी आहे त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि मग शिजत ठेवलं तरी चालेल. मग त्या अशा प्रकारे उत्कृष्ट अशी कलेजी फ्राय तयार होते, जी आपण रस्सा कलेजी केली असल्यामुळे भाताबरोबर आणि चिकन फ्रायचे तुकडे आणि